मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजेच त्या ठिकाणी महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम 42,000 रुपये हा तुमचा स्टायपेंड मिळतो आहे। यामध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून 42,000 रुपये मिळत आहेत। याच्यामध्ये अपडेट झालेली आहे, कारण मागच्या महिन्यापासून ही अपडेट येणं बाकी होतं। त्यामुळे गुड न्यूज म्हणेन, कारण या अपडेटमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्लेम हे या ठिकाणी पुढे त्यांना करता येणार आहेत क्लेम। म्हणजे ही अपडेट अशी आहे की डोमिसाईल, कॉन्ट्रॅक्ट आणि NAC सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला आता प्रत्येक क्लेमला अपलोड करता येणार आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं याच्यामुळेच रिजेक्ट झालेले आहेत किंवा रेक्टिफिकेशनला आलेले होते, कारण विद्यार्थ्यांकडे डोमिसाईल नव्हतं, मग त्या ठिकाणी दुसरंच काहीतरी जोडलेलं होतं, कॉन्ट्रॅक्ट हे टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट जोडलेलं होतं, NAC सर्टिफिकेटसुद्धा काही मुलांनी जोडलेलं नसेल तर अशा वेळी रिजेक्ट केले जात आहेत आणि त्यामुळे त्यांना पुढे नंतर क्लेम करता येत नव्हते। तर अशा प्रत्येक क्लेमला आता तुम्हाला सदर डोमिसाईल, कॉन्ट्रॅक्ट किंवा NAC सर्टिफिकेट अपलोड करता येणार आहे। तर याबाबत अपडेट आहे। त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे लॉग इन होत नाही आहेत, OTP येत नाहीत, अशा अनेक अडचणी आहेत। याच्याबाबत या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। आता मित्रांनो, क्लेम जर बघाल तर अशा प्रकारे क्लेम ज्यावेळी तुमचे ॲप्रूव्ह होत आहेत, काही रिजेक्टसुद्धा होत आहेत। मग रिजेक्ट झाल्यानंतर परत क्लेम करताना जर ते रिजेक्ट कशामुळे झाले हे बघण्यासाठी आपण इथे क्लिक करतो। मग त्या ठिकाणी NAC अपलोड करा किंवा डोमिसाईल अपलोड करा असं म्हटलं जातं, आणि मग आपल्याला ते अपलोड करता येत नव्हते। तर आता या ठिकाणी क्लेम मॉड्यूल, आता या क्लेम मॉड्यूलमध्ये आल्यानंतर पूर्वी हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे ब्ल्यू असायचे, म्हणजे ऑलरेडी तुम्ही अपलोड केलेले जे चुकीचे असतील तर चुकीचे असायचे। फक्त बँक स्टेटमेंटसाठीच सदर जो टॅब असेल तो ओपन व्हायचा, बाकीचे दोन्ही डॉक्युमेंट लॉक असायचे। त्यामुळे यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या की हे कशा प्रकारे अपलोड करायचे। तर यामध्ये आता अपडेट आली कालपासून, तर याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स प्रत्येक क्लेमला रिपीट तुम्हाला अपलोड करता येणार आहेत। म्हणजे पुन्हा पुन्हा ते टाकायचे आहेत। जेवढे तुम्ही क्लेम करणार, 1 क्लेम असेल किंवा 12 क्लेम असतील, तर त्या क्लेममध्ये प्रत्येक डॉक्युमेंट्स यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या बिनचूक टाकता येणार आहे। त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचे जे अडकलेले क्लेम होते ते आता या ठिकाणी ॲप्रूव्ह होणार आहेत, जेणेकरून या अपडेटमुळे सदर क्लेम ॲप्रूव्ह होणार आहेत। तर ह्याच्यापूर्वी जर बघितलं तर अशा प्रकारे जे आपण क्लेम ओपन करतो त्यावेळी बँक स्टेटमेंट फक्त अपलोड करता येत होता। आता हे डोमिसाईल आणि पूर्ण NAC सर्टिफिकेट किंवा परमनंट कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो या ठिकाणी अपलोड करता येत आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी लॉग इन होत नाही आहे। लॉग इन होत नसल्यामुळे मी बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाटासुद्धा बघितलेला आहे। यामध्ये जर केस स्टडी बघितला तर हा एक केस स्टडीमध्ये या विद्यार्थ्याचं जर बघितलं तर सुरुवातीला त्याने ह्या अप्रेंटिस नंबर सेम आहे, कॉन्ट्रॅक्ट नंबर हा इथे आलेला आहे आणि त्याचं पूर्ण नाव इथे आहे। त्यांनी डिझेल मेकॅनिक केला होता, डेझिग्नेटेड ट्रेड आहे पूर्ण। त्या ठिकाणी ह्याने ह्या प्रकारे क्लेम केलेला आहे। ह्याची अप्रेंटिस पूर्ण झाली 15/12/2021 ते 14/12/2022 याप्रमाणे तो यांनी क्लेम पूर्णपणे केलेला आहे आणि तो ॲप्रूव्हसुद्धा झालेला आहे। परंतु आता पुढे ज्यावेळी त्या मुलं लॉग इन करत आहेत, म्हणजे हा विद्यार्थी लॉग इन करतो आहे, तर जर बघितलं तर लॉग इन होत नाही, OTP येत नाही, काहीच होत नाही आहे। त्यामुळे सदर विद्यार्थ्याचे डिटेल्स जर बघितले तर इथे सेम विद्यार्थी आता मगाशी जो डिझेल मेकॅनिक केला होता त्याला ऑप्शनल ट्रेडमध्ये परतसुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेलं दिसतं आहे। म्हणजे ज्यावेळी मी माहितीसाठी हा अप्रेंटिस नंबर टाकला तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट वेगळं झालेलं दिसतं आहे। जे मगाशी जे बघितले त्या कॉन्ट्रॅक्ट नंबर वेगळा होता, ट्रेडसुद्धा वेगळा आहे, ऑप्शनल ट्रेडमध्ये आलेला आहे, एस्टॅब्लिशमेंट नेमसुद्धा बदललेला आहे। म्हणजेच याच विद्यार्थ्याचं पुन्हा एक कॉन्ट्रॅक्ट जे डबल झालं ते या ठिकाणी आता वेबसाईटवर अपडेट झाल्यामुळे सदर OTP किंवा सदर डिटेल्स त्यांना कोणत्याही प्रकारची जात नाही आहेत। तर ज्यांना अशा प्रकारच्या अडचणी आहेत, ज्यांना OTP जात नाही, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट जनरेट डबल दिसत आहेत, तुम्ही तुमची माहिती इथे चेक करू शकता। तुमचा जुना असलेला कॉन्ट्रॅक्ट आणि तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जा आणि इथे जाऊन तुमचा नंबर टाका, म्हणजे तुम्हाला काही तुमच्या ह्याच्यावर दुसरं कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालं आहे की नाही, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झाला असाल तर त्या ठिकाणी कंपनीने एखादं कॉन्ट्रॅक्ट ऑप्शनलमध्ये जनरेट केलं आहे की नाही,
आणि ते मग या ठिकाणी अपडेट झालं असेल, तर असे विद्यार्थ्यांच्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत. तर हे जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला शक्यतो जवळच्या तुमच्या जे BTRI सेंटर आहे त्या BTRI सेंटरला एक ॲप्लिकेशन द्या आणि सदर कॉन्ट्रॅक्ट डिलीट करायला सांगा, तरच तुमचा जो पूर्वीचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो लाईव्ह होणार आहे, असा माझा अंदाज या ठिकाणी दिसतो आहे. त्यामुळे डबल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी येणारच आहेत. कारण डबल कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणजे तुम्हाला म्हणजे पूर्वी जर ॲप्रूव्ह झालेला असलेला जो क्लेम त्याचे पैसे मिळणार आहेत आणि याचे पण पैसे म्हणजे त्या ठिकाणी मिळू शकतात किंवा तुमच्या अकाउंटला जाऊ शकतात, अशा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्ट हा पुढे पाठवला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, जे डबल कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांनाच अशा प्रकारचे इश्यू दिसतात. जेवढे मी डाटा गोळा केला, बऱ्याच या ठिकाणी 150-200 मुलांची कॉन्ट्रॅक्ट जर बघितली तर बऱ्याच मुलांना असाच आहे की यामध्ये डबल कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेले आहेत. म्हणजे तुम्ही अगोदर एक अप्रेंटिस पूर्ण केलेली आहे तो कॉन्ट्रॅक्ट आणि हा अप्रेंटिस केलेला कॉन्ट्रॅक्ट आणि त्याचबरोबर तुम्ही परत अप्रेंटिस पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी एखाद्या जॉबला लागले, तिथे परत एक कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला. अशा प्रकारच्या अडचणी इथे वाढत चाललेल्या आहेत. तर या अडचणी जर कमी करायच्या असतील तर तुम्हाला 2 पैकी एक कॉन्ट्रॅक्ट डिलीट करणंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जवळच्या BTRला जा आणि सदर ॲप्लिकेशन द्या. अशा प्रकारच्या अडचणी वाढून ठेवू नका, त्यामुळे तुम्हाला दोन्ही कॉन्ट्रॅक्टचे पैसे मिळू शकत नाहीत. कोणत्या तरी एका जो लाभ आहे तो मिळणार आहे. तर याबाबत अजून काही अडचणी येत आहेत किंवा नाही, आणि सर्व्हर जो आहे तो आता अपडेट होत आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेच त्या ठिकाणी अपडेटेशन आलेलं आहे. सगळे पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करता येत आहेत. तर अशा अपडेट या 2-3 दिवसात येणारच आहेत. तरी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट दुसरा वेगळा असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.